नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता, फेसबुक यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्र हो, ओ कत्ल भी करते तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम। मित्र हो, श्रीमंताच्या घरी जन्माला आल्यानंतर बापदादाच्या प्रॉपर्टीच्या जोरावर लोकाला उल्लू बनवण्याचं, 420 बनवण्याचं कार्य हे खूप सोपं असतं। आणि याचंच उदाहरण म्हणजे स्वतःला प्रिन्स म्हणून घेणारे, आज वडिलांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या नावावरच जगणारे अमित देशमुख, ये किया मैंने किया, वो किया मैंने किया। आणि यावेळा आम्हाला दादा कोंडकेच्या त्या वाक्याची आठवण होते की होर वावर इज आवर। ज्यांना आपल्या वडिलांच्या नावाचा रस्ता 7-8 वर्ष पूर्ण करता आलं नाही, याच्या एवढं महाराष्ट्रात नव्हे जगाच्या पाठीवर कपाळकरंटा कुणीही नसेल। एवढाच नाही तर वडिलांनी ज्या जागेचं मोठं भूमिपूजन केलं होतं अवजड उद्योग मंत्री असताना, ते करता आलं नाही। औसा रोडवर भला मोठा बॅनर फलक लावला, भूमिपूजन केलं, ते करता आलं नाही। आणि आपली गोपालक पशुधन पालक भूमी या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री स्वर्गीय सोलापूरचे जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्या काळात आनंदराव देवकते यांच्या काळात झालेला आपल्याला तो प्रकल्प बंद पडलाय। एका बाजूला सगळं मोडून तोडून चालवायचं, MIDC मध्ये शाळेसाठी जागा ह्यांना, MIDC मध्ये भावाच्या देशागृह प्रकल्पाला जागा ह्यांना आणि सहकारी बँकेचा कर्ज ह्यांना। कुठं पाप फेडणारा अमित देशमुख हे सगळं। आणि ज्या जागेसाठी बाबासाहेब पाटलांनी पाठपुरावा केला, ज्या जागेसाठी मला आठवतंय की ज्या दिवशी पहिलं भूमिपूजन झालं होतं, माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केला आणि योगायोगानं मला सुदैवानं दुर्दैवानं त्याच दिवशी आचारसंहिता लागल्यामुळं ते MIDCचं होऊ शकलं नाही। अधिकारी आले पण भूमिपूजनाला आले नाहीत। किती 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 खोटं बोलणारा आता मित्राव। तिकडे बी जमिनी घ्यायचं ठरलंय का? तिकडे बी लोकाला लुटायचं ठरलंय का? 21 शुगरचे काय दिवे लागून आलेत तुम्हाला? लोहा तालुक्यात शासनानं लोकांच्या जीवनाशी खेळ खेळणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ खेळणाऱ्या अमित देशमुख यांना शेतकऱ्याचं नुकसान द्यावं वाटलं नाही। कोर्टानं ताशेरे मारले आणि 1,60,00,000पेक्षा जास्त निधी हा त्यांना भरावा लागला। आपल्या कारखान्याला, आपल्या उद्योगाला, आपल्या भावाच्या उद्योगाला जमीन स्वस्तात हवी। शेतकऱ्याच्या जमिनी कशा प्रकारे अप्रत्यक्ष इनडायरेक्ट गिळंकर करायच्या हे करत असताना जे बाबासाहेब पाटील यांनी MIDC साठी पाठपुरावा केला, ज्याचे पुरावे आम्ही तुम्हाला सांगत आहोत। ज्या बाबासाहेब पाटलांनी सहकार मंत्री म्हणून जे काय केलं आणि उचलेगिरी एखादा प्रश्न रमेश करांनी सोडवला, हा धीरज देशमुख छोटे भाई सो छोटे भाई, बडे भाई सो सुभानाला लगेच बातम्या। अरे कुठं फिरणार आहात? एका बाजूला विषारी प्रचार केला जातोय, एका बाजूला धनदांडगे आणि जातदांडगी प्रवृत्ती वाढवण्याचं पाप केलं जात आहे। आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला अत्यंत सांगावं असं वाटतं की जी MIDC 2019 नंतर बाबासाहेबांनी पाठपुरावा केला, आयत्या पिठात वागोट्या किंवा बिळात नागोबा, हे शुद्ध बाबासाहेबांनी केलेल्या कामाचा दरोडा। कारण बाबासाहेब नको बाबा कशाला, ह्यांच्या काकाचे, ह्यांच्या बापाचे आपले संबंध ऋणानुबंध होते। अहो, ज्यांना 17 वर्ष लातूर जिल्ह्याचा जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवता आला नाही, माझं लातूरच्या टीमनं पाठपुरावा केला, ज्यासाठी
डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पाठपुरावा केला आणि चाकूर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात यांना काही करायला मिळणार गेलंय। उदगीरला कारखाना, नंतर विकास कारखाना, अहमदपूरला ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागणाऱ्या या प्रवृत्तीपासून लातूरचे लोक बळी पडू शकतात। सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली गद्दारी, ऐमानी, बैमानी होऊ शकते। पण साधा लातूरच्या अनेक उद्योजकांना जमिनी देता आल्या नाहीत। पण स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी, ज्या शिक्षण संस्थेमध्ये लहान लहान मुलाला मळीच्या वासाचा त्रास होतो त्यापासून ते बंदोबस्त करू शकत नाहीत। लातूर ते बाबळगाव चा रस्ता सुद्धा गडकरी साहेबांनी केला। चाकूर अहमदपूर तालुक्यातील प्रश्न सांगत असताना, व्यापारी उद्योजकांना जिजिया कर लावले जात असताना, स्वतःच्या मतदारसंघातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना अमित देशमुख बाबळगाव ते धनेगाव, बाबळगाव ते बोरी, बोरी ते ममदापूर ह्या रस्त्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत। लातूर शहर मतदारसंघातले अनेक प्रश्न सोडवू शकले नाहीत आणि तिकडं बाबासाहेबांनी प्रयत्न केला। इथे सरकारने धोरण घेतलं आणि काय, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, तुम्ही लातूर शहर मतदारसंघासाठी कोणती योजना आणली एक सांगा। उलट या ठिकाणी केंद्र सरकारच्या दवाखान्याला खाजगीकरणात कसा आणता येईल याचा डाव पेच नाही अमित देशमुख। लोकांच्या भावनाशी खेळ खेळणं बंद करा। कुणी बी केलं की मी केलं, कुणी बी केलं की मी केलं, हे पाप योग्य नसतं। घडा पापाचा हा फुटत असतो। इस इलेक्शन को छोटे भाई को हमारा मिला, अब अभी तो 2029 बाकी है आणि अशी बनवा बनवी, उडवा उडवी, लोकांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर काळ कदापिही माफ करणार नाही। म्हणून होशियार, लातूरची जनता होशियार, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जनता होशियार। आयत्या पिठात रेघोट्या ओढणाऱ्या काय कार्यक्षम आमदार म्हणून ज्यांच्यावर टीका केली जाते, ज्यांना जिल्हा रुग्णालय करता आलं नाही, ज्यांनी सगळे प्रकल्प जे भूमिपूजन केले ते सुरू करता आले, फक्त आणि फक्त माझा कारखाना, माझा उद्योग, माझा प्रकल्प, माझ्या भावाचा कारखाना आणि येणाऱ्या काळात कुठेतरी एखाद्या प्लॅनिंग ऑफिसरनं यांना सांगितलं असावं की आष्ट्रा मोडकर या उद्योगाला स्कोप आहे म्हणून जमिनी घेण्यासाठी हे पाप करत आहात। एक लक्षात ठेवा, खाली हाथ आया है खाली हाथ जाना है। ए मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है। म्हणून अहमदपूरच्या जवळ आष्ट्रा मोडला जो MIDCचा भूसंपादनाचा नुकताच पत्र निघालं, जे पत्र MIDCनं 25 तारखेला फेब्रुवारीला काढलं, लगेच कुठं काही निर्णय निघाला की हमने किया, कुठं काही झालं की हमने किया, हमने किया, म्या करणाऱ्या प्रवृत्तीपासून सावधान। आता महानगरपालिका लोकांनी ताब्यात दिली आहे। कचरा, पाणी, दिवाबत्ती हे प्रश्न सोडवा। अमितराव भलतेच चाळे, भलतेच नाटक बंद करा। तुमचा ट्रोल करणारी पेड कंपनी मला निषेध करेल, मला बोचरं म्हणेल, हरकत नाही। जब तक जान में जान है, मराठवाड़ा नेता ये मराठवाड़ा नेता की शान रहेगा। ये सर्वानुमते चलता रहेगा जब तक सूरज चांद रहेगा। त्या पद्धतीनं आपल्या वडिलांच्या नावाची पुण्याई पुसण्याचं पाप तुम्ही करत आहात। निवडणुकीच्या काळात चव्हाण बोलले, लोकांना वाईट वाटलं, पण वडिलांच्या नावाचा रस्ता, जिल्हा रुग्णालय, अनेक रस्ते, भूमिगत गटारी आणि लातूरात दहशत माजली आहे, लातूरात गुंडगिरी माजली। हे बघायचं काम कोणाचं आहे? काय झालं? नाट्यगृहाचा प्रश्न तुम्ही सोडवू शकला नाही, तिथे सरकारच्या काळात केला।
तुमच्या अख्ख्या कारकिर्दीत एक मुत्तरी एक संडास शौचालय तुम्ही बांधू शकला नाहीत. ते महानगरपालिकेला जेव्हा युतीचं भाजपचं सरकार आलं तेव्हा झालं. त्याने या ठिकाणी रेल्वे बोगी प्रकल्प केला. तुमने क्या किया इसका जवाब दोगे या नहीं? अमित भैया किसको नहीं दिया, अकेला और कुटुंब ने खाया. म्हणून मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाबासाहेब पाटलांचा आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. कारण आणि बाबासाहेब पाटलाला विनंती करू इच्छितो, थोडं निर्भीड बना. ठीक आहे, तुम्हाला कोणी गद्दार म्हणला असेल, तुम्ही पाटील आहात काय, तुम्हाला कोणी आणखीन बी टीम म्हणला असेल, हे सगळं विसरून नव्या मुनीतीनं नव्या दमाचा शूर शिपाई आहे. या भूमिकेतून MIDCचं श्रेय हे युती सरकारला आणि बाबासाहेब पाटील सहकार मंत्र्यांना. मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या बोगस निष्क्रिय आमदाराला कॉमेंट करा. धन्यवाद.